थँक्यू सो मच. नुकताच त्यांचा आवाज आपण ऐकला तर बोपर गावचा एक गोडावाज विनोद पाटील सरांचा आणि यानंतर आपण बघतो संदप आणि त्यांच्या विरोधामध्ये सागाव ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला टीम संदप आणि दुसऱ्या बाजूला सागाव. 3 षटकांची मॅच. इथून दोघांनी संघांनी एक एक मॅच जिंकल्या. दुसऱ्या मॅच साठी नक्कीच दोघं सज्ज आहेत आणि इथून कोण बाजी मारेल या मॅच मध्ये टीम संदप की सागाव काही क्षणामध्ये समजेल. कारण होम ग्राउंड टीम संदप संघाचं रोज इथे प्रॅक्टिस मध्ये असतात आणि त्यांना माहिती आहे हा खेळपट्टीचा अनुभव भरपूर आहे त्यांच्याजवळ. आणि इथून 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल म्हणजे 3 षटकांची मॅच असणार आहे. वेळ न घेता लगेचच मॅचला सुरुवात करायची. ओव्हर नंबर 1 मध्ये वेदांत पाटील, स्ट्राइक एंडला फलंदाज नचिकेत, नॉन स्ट्राइक एंडला हेमंत पाटील संदप आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम फाईट करत असताना टीम सागाव. स्ट्राइक एंडला नचिकेतला आपण बघितला क्षेत्ररक्षक हात फिल्डिंग चांगली झाली. रनआउटची संधी आहे. हा बॉल जर लवकर आला असता तर रनआउट हेमंतला मिळाला असं आपल्याला पाहायला मिळालं. हेमंत कुठेतरी बाद झाला असता. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. चांगलं क्रिकेट आहे. इथून क्वालिटी क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. एक सिंगल आली आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक केपीआय चुकी झाले. कॅच ड्रॉप तयार होते मात्र कुठेतरी कॅच ड्रॉप झाले. महत्वाचा विकेट हेमंतचा इथून मिळाला असता. वेदांच्या खात्यामध्ये पहिली विकेट गेली असती. केपीने कुठेतरी चुकी केली आहे कारण कॅच क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचं आहे लक्षात घ्या. आणि इथून कॅच ड्रॉप केला. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आतापर्यंत बघायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती 2 बॉल 2 धावा. सेकंडला नचिकेत पुन्हा एकदा 3 षटकांची मॅच. चार बॉल अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. हा बॉल आता मात्र फणसाचा इशारा नो. फणसाने इशारा केला. सचिन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते सांगतात नो चेंडू आहे. फ्री हिटची संधी आहे. संधीचं सोडणं नचिकेतला इथून करावं लागेल कारण सागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ फाईट करतोय. आपण बघतो संदप. पुन्हा एकदा हा बॉल मोठा फटका काय असा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निघून चाललाय बॉल. डॉट बॉल. फ्री हिट होता. संधीचं सोनं करता आलं नाहीये. नचिकेतला समजला नाहीये. बॉल निघून चालला. व्हेरिएशन भरपूर वेदांत पाटील आणि अतिशय चांगला गोलंदाज टीम सागाव संघाचा आणि स्ट्राइक एंडला फलंदाज तितकाच चांगला आहे. हो मात्र आणखीन एक डॉट बॉल नो आल्यानंतर पूर्णपणे कमबॅक केला आणि हेच खासियत असं की कुठेतरी चुकीचं काम केल्यानंतर कमबॅक कसं करायचं ना हे गोलंदाज फलंदाजांच्या हातामध्ये असतं आणि त्याने ते दाखवलंय. नो आल्यानंतर 2 बॉल डॉट हाताळले. नचिकेतला इथून बॅटिंग चांगली करावी लागेल सागावच्या विरोधामध्ये आणि हा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॉल झाले आतापर्यंत 5 बॉल 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि इथून मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल बाकी आहे. काय झालं पूर्णपणे शांत ठेवला नचिकेतला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. 3 बॉल पूर्णपणे आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 अँड स्कोर बोर्ड. केपीने कॅच पकडला असता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला असता मात्र जर त्याला महत्व नाहीये. इथून गोतून काढलास क्षेत्ररक्षक सुजल पाहायला मिळतं. फिल्डिंग चांगली तितकाच चांगला थ्रो. चांगला खेळाडू आहे सुजल. एक बघायला असं गेलं ना गोलंदाज म्हणून देखील चांगला आहे. बॅटर देखील म्हणून चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील चांगला आहे. कमी वयामध्ये अगदी चांगला क्रिकेट त्याच्याजवळ आहे. धाव फलकावरती षटक पहिलं संपलंय. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च झाल्या 4 आणि इथून आता मात्र 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये संदीपला वापरला मात्र इथून गोलंदाजी संदीपला चांगली करावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये चीन वेदांना आपण बघायला गेलं तर फक्त धावा खर्च केल्या त्या मात्र 4 धावा. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय.
वेळ घेऊ नका प्लीज, लगेचच फास्ट खेळायचं. टीम सागाव संगम जास्त वेळ घ्यायचा नाहीये, अजून 2 मॅच इथून कव्हर करायचे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुंगडला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंगॉनला पण वेदनला बघतोय. एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल. स्ट्राईक हेमंतला दिले, कारण एक चांगला बॅटर आहे. टीम पाटील संदप संघाचा चांगला क्रिकेट त्याच्या जवळ. नेक्स्ट मॅच टीम खोणी आणि त्यांच्या विरोधामध्ये खंबालपाडा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल, हे लक्षात घ्यायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित राहायचं, हे लक्षात घ्या. हा बॉल टफा पडल्यानंतर आपण बघतोय निघून चाललाय. व्हाईट बॉल. सचिन म्हात्रे यांची स्टाईल वेगळी आहे, लक्षात घ्या. आणि एकदम लेट देतात आपल्याला पाहायला वेदन. त्यानंतर हा व्हाईट बॉल बघतोय. धावसंख्या धावफलकावरती 6 आणि स्कोरबोर्ड 6 धावा. बॉल आणखीन एक आपण बघतोय. आपला क्षेत्ररक्षक आहेत सुजलला बघितलं, एक सिंगल इथून मिळतीये. सिंगल डबल ना काय होणार नाही, इथून चांगला दावा करणं गरजेचं आहे, कारण 3 षटकांची मॅच आहे. 6 बॉल कमी झाले इथून. फक्त आता मात्र 3च षटक असतील, 18 बॉल. आणि टीम खंबालपाडा आणि खोणी इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. गॅप मध्ये बघितलं, क्षेत्ररक्षक धावतात, पाठलाग चाललाय. शिशला आपण बघतोय आणि इथून एक धाव कंप्लीट. दुसरी कॉल आणि बघता बघता इथून धावा कंप्लीट झाला. त्या मात्र 2 धावा. ओमसाई MTC या वाहिनीद्वारे ही स्पर्धा कव्हर केली जाते, कारण अतिशय चांगलं काही प्रेक्षक म्हणून त्यांचं आपण बघत असतो. सागर फराड, रोशन फराड, त्यांची पूर्ण टीम अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं झालं. कल्याण नोबिल नव्हे तर नवी मुंबईमध्ये देखील अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आणि हा बॉल निघून झाला. आणखीन एक डॉट बॉल समजला नाहीये त्याची, घेतला कुठेतरी धावा पासून लांब ठेवले टीम सागावनं. नेक्स्ट मॅच टीम खोणी आणि खंबालपाडा तयार राहायचंय. 8 बॉल 5 वरती खेळतो नचिकेत. पुन्हा एकदा अलगॅपचा स्टाईल. गॅप बघितली आहे. क्षेत्ररक्षक सुजल दूरवरून आउटफील्ड फास्ट. शेवटच्या क्षणाला बॉल निघून चाललाय. सुरेख नचिकेतच्या बॅट मधून आल्या धावा 4. चौकार. 4 धावा. बरेच वेळ शांत ठेवला त्या खेळाडूला. आता मात्र धावा फलकावरती 4 न पुढे गेला 13च्या घरामध्ये. आणि इथून आता बॉल शिल्लक असतील या षटकातला एक शेवटचा बॉल. 1 टू गो. बॅटची कडा आहे, क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग केपी. रनआउटची संधी फेकी चुकीची केली आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फेकला असता इथून कुठेतरी चान्स मिळाला असता, मात्र इथून एक सिंगल आली. धावसंख्या 14. आणि आता मात्र 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये कोणाला यूज करणार टीम सागाव संघ आपण बघणार आहोत. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. टीम सागाव लगेच क्षेत्ररक्षण सजवा, एकत्र येऊ नका ओव्हर संपल्यानंतर प्लीज. स्ट्राइक एंडला फलंदाज आपण बघतोय. बॅटिंग करत असताना इथून नचिकेत, नॉनसाइड गेटला हेमंत. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आशिष. इथून आशिषला गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं असणार. आणि इथून नचिकेतला आता बॅटिंग चांगली करावी लागेल. आशिषचा पहिला बॉल वेगवान आहे. पंचांचा इशारा सचिन म्हात्रे सांगतात जास्त बाहेर राहिला. वाईट चेंडू. संकेत थोडेसे नाराज असतील, कारण नचिकेत जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या बॅट मधून धावा येत नाही आहेत, कारण थोडेसे नाराज असतील ते, कारण भरपूर प्रेम त्यांच्यावरती त्यांचं आहे. जवळचे मित्र आहेत त्यांचे. इथून वाईट बॉल आला. अजूनही 6 चेंडूचा काही शिल्लक आहे. ओ चांगला बॉल आहे. इथून आपण बघतोय रनआउटची संधी. फलंदाज बाद. नचिकेत पाटीलला परतावा लागेल मागे. पहिला धक्का टीम पाटील लावून संदपला. फलंदाज बाद. बिग विकेट.
नचिकेत पाटीलचा. इथून टीम पाटील इलेव्हन संदपला लागतोय धक्का पहिला. यासाठी स्ट्राईक घेतली हेमंतनं आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर निघून चालला. बाय बाय टाटा. हेमंत क्वालिटीचा ब्रँड. इथून मैदानाच्या आतमध्ये बॉल झाले आतापर्यंत 2. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा फलकावरती 21. यासाठी हेमंतचा विकेट भरपूर महत्वाचा होता. कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर धावा आल्या. आणखीन एक क्षेत्ररक्षक सुजल सुखी होणार नाही, कारण खेळाडू अतिशय चांगला आणि इथून विकेटचं बदन. एक षटकार ठोकला त्यानंतर टिक फॉर टॅक तसं उत्तर दिलं. लगेच असे माघारी परत. दुसरा धक्का टीम पाटील इलेव्हन संदप संघाला. मध्ये आता मात्र ओमकार वरती जबाबदारी असणार आहे, कारण चांगला बॅटर आहे. मगाच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग राहिली त्याची. मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावरती राहिलं. हा बॉल जास्त बाहेर राहिलाय की काय पण सांगतात हो सचिन मात्र. व्हाईट बॉल ऍट धाव होईल. एक 22 धावा धाव फलकावरती. 22 ऑन स्कोर बोर्ड. भरपूर अशी मेहनत या स्पर्धेसाठी सर्वांनी घेतली. दुसऱ्या मॅचपासून आपण बघतोय मरुदादा कडू स्कोररच्या भूमिकेमध्ये चांगलं काम करत असताना उपस्थिती दाखवली. अमित पूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. युवराज दिनेश म्हात्रे ते देखील उपस्थित आहेत. सकाळपासून आपण बघितलं देखील इथे उपस्थित राहिले, त्यांचं देखील धन्यवाद. नवीन बॅटर वेदांत मैदानाच्या आतमध्ये जातोय. फास्ट घ्या बॉल झाले आतापर्यंत. चार बॉलचा खेळ झाला. 2 to go. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही धाव फलकावरती 22. 22. स्ट्राईक एंडला बॅटर शुभम घातक आहे. फलंदाज अगदी चांगला खेळाडू आहे. समोरच्या दिशा आपण बघायचं होतं, असं केलं की क्षेत्ररक्षक आहेत. आपण बघतोय फेकी केली. एकच सिंगल दुसरीचा कॉल आणि यानंतर मिळाला धावा. मात्र 2 वेगवान चांगली रनिंग कंप्लीट झाले. 2 धावसंख्या धावफलकावर 24. 24 धावा पाटील इलेव्हन संदपच्या बॅटिंग करत असताना. 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल वेगवान होता. डबा पडल्यानंतर खाली राहिला. आपली स्ट्रॉंग फलंदाज बाद शुभम माघारी परतावा लागेल. 24 बनवला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना पाटील इलेव्हन संदप संघाने हेमंतचा षटकार इथून आला आणि त्यानंतर धावा वाढल्या आणि आता मात्र रन करायचे आहेत 25 ते टीम सागाव संघाला. नेक्स्ट मॅच टॉस साठी टीम खोणी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम खंबालपाडाचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम खोणी चे कॅप्टन पण आहेत. आपण टॉस इथे करणार आहोत, तर विनंती करेल कार्तिक तुमच्या हस्ते नाणेफेक करायचं. चला लगेच नेक्स्ट मॅचचा टॉस इथे करून घ्यायचा. टीम खोणी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम खंबालपाडा. लगेच जायचं टॉस साठी. 3 षटकांची मॅच असणार. यानंतरचा सामना आपण बघणार आहोत. 24 बनवला. 25 धाव्यांचं गरज आहे. 18 मध्ये टीम सागाव संघाला 25 ची गरज आहे.
टॉस खंबालपाडा जिंकला. डिसिजन काय? जो डिसिजन असेल तो कळवा लगेचच. टीम खंबालपाडा संघ टॉस तुमच्या बाजूने आहे. तर टीम पाटील इव्हन संदर्भ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. वेळ घेऊ नका. 18 मध्ये 25 धावांची गरज. बॅटर लगेचच टीम सागाव संघ पाठवायचं. टॉस जिंकला टीम खंबाळपाडा. डिसिजन घेतला फिल्डिंगचा आणि इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत सर. 18 चेंडू आणि 25 ची गरज. वेलकम पुन्हा एकदा. सकाळी ज्यांनी उपस्थिती दाखवली हरेश म्हात्रे दुसऱ्यांदा परत एकदा उपस्थित राहिल्यात. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. अठरा मध्ये 25 ची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज संदीप. नॉन स्ट्राईक एंडला बंटी आला आणि बॉलिंग मार्क वरती शुभम. ओव्हर नंबर हर्षल की शुभम. बॉल केपी बॉल तर चॉईस करा तुम्ही. स्ट्राईक एंडला फलंदाज संदीप. नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय बंटी आणि बॉलिंग मार्क वरती हर्षल. हर्षलनं मागच्या मॅच मध्ये चांगलं षटक हाताळलं. आता 18 मध्ये 25 ची गरज. टीम बॅटिंग करत असताना सागाव संघाला इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ घेऊ नका प्लीज, लगेचच मॅच चालू करायचं. नेक्स्ट मॅच खोणी आणि त्यांच्या विरोधात खंबालपाडा. ओ पहिलाच बॉल संदीपचा इथून निघून चालला. डॉट बॉल. डॉट चेंडू घालून चालणार नाही कारण धावा 25 म्हणजे 18 मध्ये थोडंसं अवघड आहे कारण क्रिकेट काही देखील होऊ शकतं आणि इथून चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं आहे. मगाशीच मॅच बघितल्या पण 4 बॉल 2 धावेवरती आली होती. त्यानंतर हर्षल पुन्हा एकदा आणखीन एक बॉल निघून चालला इथून. पहा डॉट बॉल आहे. आम्हाला असं वाटलं डिसिजन कुठेतरी सचिन म्हात्रे म्हटलं तर अर्थातच एक खेळाडू म्हणून ओळखलं जाणारं नाव पण आहे आणि अंपायर मध्ये देखील इथून त्यांचं नाव आता भरपूर झालंय. चांगलं आहे आपल्याला पाहायला मिळतं. क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. संदीपला 2 बॉल शांत ठेवला. हर्षलला इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाजी 2 बॉल वरती 2 डॉट आलेत. श्री गणेश अजून झाला नाहीये स्कोरबोर्डचा. टीम सागावचा 25 ची गरज आहे. उद्याच्या दिवसामध्ये 40 प्लेसचे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. सागाव चषक 2026. आणखीन एक बॉल. आता मात्र इथून स्ट्राईक मिळाल्या ते बंटीला. आता उघडलं टीम सागाव संघाचं एका धावेनं. आता बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधले 3 बॉल मध्ये एकच धाव खर्च केले हर्षलनं. अजूनही 3 चेंडूचा काही शिल्लक. स्ट्राईक एंडला बंटी आणि नॉन स्ट्राईक एंडला खेळाडू संदीप. आणि बंटीला आता इथून चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे कारण मॅच कुठेतरी शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन चालणार नाहीये. स्विच हिट कॅच आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि तोपर्यंत मिळाली ती एक सिंगलच धाव. सिंगल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. धावफलक दोन्ही आकड्यावरती 4 बॉलचा खेळ झाला. 2 धावा धावफलकावरती. लक्ष अजूनही 23 धाव्यांचं मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी टीम सागाव संघाला. हर्षलला इथून आता चांगली गोलंदाजी करणं भरपूर गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच खोणी आणि त्यांच्या विरोधात खंबालपाडा. टॉस जिंकला टीम खंबालपाडा. डिसिजन घेतलं फिल्डिंगचा. इन्व्हाइट केलंय खोणीला बॅटिंगसाठी आणि या फटक्याची वाट मगासपासून बघतोय.
आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार बॅटर संदीपच्या बॅटमधून आल्या 6 धावा. षटकार मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती 8 आणि स्कोरबोर्ड 25 ची गरज आहे. आता फटका फसला. क्षेत्ररक्षक वेदांत कॅप्टन चुकी होणार नाही. फलंदाज बाद. एक षटकार आल्यानंतर कुठेतरी आणखीन एक षटकार मारायचा होता, मात्र कुठेतरी फलंदाज आपण बघितलं आउट झाला. संदीप बॅटर मैदानाच्या बाहेर. बॅक लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचं. वय घेऊ नका प्लीज. उद्याच्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेमध्ये खेळत असताना टीम 40+ सर्व संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. कारण 40+ खेळाडू म्हटलं तर वेळेवरती उपस्थित राहतात. अतिशय आयोजन देखील त्यांचं अतिशय चांगलं पाहायला मिळतं आणि 40+ खेळाडू खरंच पुढे झालेत. वय मात्र जास्त झालंय, मात्र यंग खेळाडूला लाजवतील असं क्रिकेट त्यांच्याजवळ आहे. भरपूर 40+ खेळाडू आपल्याला बघायला मिळतात असे. मोठा फटका बंडीला खेळायचा होता, मात्र डॉट बॉल. ओमकार बॉलिंग मार्क वरती 12 मध्ये करायच्या होत्या रन 17, मात्र 11 बॉल 17 ची गरज आहे. खतरा कोणाला? टीम पाटील लिहून संदप की टीम सागाव. काय होईल, काय घडेल मैदानाच्या आतमध्ये अजूनही करायच्यात. 11 बॉल आणि 17 ची गरज आहे. आणखीन एक बॉल डॉट. अशी चुकी करणार तर मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी पलटवार होऊ शकतो टीम सागावरती, कारण 2 बॉल डॉट आले. षटकारानं इथून सिंगल डबल न देखील धावा कंप्लीट होऊ शकतात टीम सागाव संघाच्या. मात्र 10 चेंडू आणि रन करायचे आहेत त्या 17. फुल टॉस आहे. इथे क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग शुभमशी खराब आणि इथून बॉल देखील थांबला. फिल्डिंग जरूर खराब झाली, मात्र नशीब शुभमचं चांगलं आहे की बॉल थांबला. इथून कॅच घ्यायचा होता मैदानाच्या आतमध्ये. कॅच भरपूर महत्वाचा आहे शुभम, आणि इथून कॅच ड्रॉप झाला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉल शिल्लक असणार आहेत 9 आणि रन करायचे आहेत. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये ते मात्र 15 धाव्यांचं. एखादा मोठा फटका या ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे टीम सागावसाठी, कारण शेवटच्या क्षणापर्यंत मॅच गेली तर काही देखील होऊ शकतं. आणि क्रिकेट आहे, आपण सांगू शकत नाही की सामना कोणाच्या बाजूने जाईल. आणि हा फटका जबदार आहे. क्षेत्ररक्षक निघून चाललाय. शुभमना झेल सोडला नसता तर या 6 धावा आणि त्या 2 धावा म्हणजे 8 धावा खर्च झाल्या नसत्या. हे क्रिकेट आहे. आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. डीजे सागावला अजून एक हलक्या हाताने घेऊ काढला. क्षेत्ररक्षक आहेत, आपण बघतोय हर्षलला पाहिलं. एक सिंगल घेतले, दुसरीचा कॉल होता, बंटीने मात्र आदेशनं नाकारला. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये आता बॉल शिल्लक असतील 7 आणि रन करायचे आहेत त्या 8. 7 चेंडू 8 धावा टीम सागावला इथून करायचे आहेत. डावकुऱ्याचा फलंदाज, त्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद, एक चांगला खेळाडू टीम सागावचा आदेशला आपण बघतो. आणि इथून चांगलं क्रिकेट इथून करावं लागेल. 7 मध्ये 8 टीम सागावला इथून करायच्यात. शेवटचा बॉल ओमकारचा. शेवटचा बॉल व्यवस्थित कनेक्ट झाला ना. पाटला क्षेत्ररक्षक. फिल्डिंग खराब, नशीक आहेत. आणि तोपर्यंत धावा कंप्लीट झाला त्या 2. पुरुषोत्तम बाहेरून ओरडतात, कारण त्यांना माहिती आहे क्रिकेटमध्ये एक एक धाव भरपूर महत्वाची आहे. आणि इथून धावा आल्या त्या मात्र 3. आता मात्र समीकरण 6
बॉल आणि रन करायचे असतील त्या 5. 6 चेंडू 5 ची गरज आहे. टीम सागावला 6 बॉल 5. मॅच अजून बाकी आहे, संपली नाहीये. शुभमच्या हातामध्ये शेवटचं षटक दिलं, त्यानं कॅच सोडल्यानंतर धावा आल्या. मात्र आता चान्स मिळालाय शुभमला. कमबॅक करेल का? 6 मध्ये 5 थांबवेल का? क्रिकेट असं आहे ना, 6 मध्ये 6 देखील होत नाही. हे क्रिकेट आहे. गोलंदाज असे अतिशय चांगले चांगले गोलंदाज भरपूर आहेत आणि इथून आता मात्र शुभमच्या हातामध्ये षटक दिलंय. 6 बॉल रन करायचे 5. स्ट्राईक एंडला फलंदाज आदेश. नेक्स्ट मॅच टीम खोणी आणि त्यांच्या विरोधामध्ये खंबालपाडा. टॉस जिंकला टीम खंबालपाडा संघानं. घेतलं डिसिजन फिल्डिंगचा. इन्व्हाइट केलाय खोणीला बॅटिंगसाठी. फुल टॉस आहे. गॅप बघायचे. क्षेत्ररक्षक आहेत ओमकार. एक सिंगल मिळाली आहे. दुसरीचा कॉल आहे आणि इथून बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात. आदेश कुठेतरी धावत नाहीयेत. हे रनिंग घेणं भरपूर महत्वाचं आहे, कारण एक एक धाव कुठेतरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये भागडी ठरू शकते. क्रिकेटमध्ये एक एक विकेट आणि एक एक रन भरपूर महत्वाचे असते. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा एका एका धावेनं कोणता संघ पराभूत होतो ना, त्या एका धावेची किंमत त्या संघाला माहिती असते. आणि एक धाव क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाची आहे. पुन्हा एकदा कदाचित व्यवस्थित कनेक्ट झाला नाही आहे. नचिकेत आहेत, थोडेच लेट आले. फिल्डिंग झाली आहे मात्र तोपर्यंत धावा कंप्लीट झाला 2. आता बॉल शिल्लक 4 आणि अवघ्या एका धावेची गरज आहे टीम सागाव संघाला इथून सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच टीम खंबालपाडा रेडी राहायचं आहे. टीम खोणी आणि खंबालपाडा आमच्या मुख्य व्यासपीठा दिशेने यायचं. टीम खंबालपाडा इथून आतमध्ये लगेचच एंट्री करायची आहे. ही जशी मॅच संपेल तशी लगेचच याच्या 3 षटकांची मॅच असणार आहे. एका धावेची गरज आहे. चार चेंडू आणि एका धावेची गरज टीम सागाव संघाला. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये पहिला अटेंड आहे, दुसऱ्या अटेंड मध्ये केस घेतलाय फलंदाज बाद. आता समीकरण आहे 3 चेंडू आणि एका धावेची गरज. सागाव संघासोबतच आपण बघतो अशा मॅच होतात आणि इथून 3 बॉल एका धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र एका धावेची गरज आहे. थँक्यू सो मच मयूरदादा खडू. आपण बघितलं सकाळपासून आपला स्वतःचा जॉब सोडून आज आमच्यासाठी इथे उपस्थित राहिले आणि स्वतःचा बिझनेस आहे त्यांचा आणि इथून ट्रान्सपोर्ट त्यांचं स्वतःच आहे आणि इथून आपण बघितलं आज उपस्थित राहिले. थँक्यू सो मच मयूरदादा खडू. आणि इथून आता थोडेसे आपल्यापासून दूर जातील. आणि मॅच मध्ये काय झालं आता 2 चेंडू एका धावेची गरज. मॅच बनवली. मॅच मध्ये आता पलटवार होईल की काय? मॅच मध्ये काय होईल, काय बिघडेल, काय घडेल काही क्षणामध्ये समजेल. 2 चेंडू एका धावेची गरज. सगळ्यांच्या नजरा फिरल्या असतील. सगळ्यांच्या नजरा आता मैदानाच्या आतमध्ये लागल्या. 2 बॉल एका धावेची गरज. शुभमने मॅच बनवली आहे. थोडासा कुठेतरी अडथळा आला रनअप मध्ये, कारण त्याला माहिती आहे इथून ही मॅच आपण जर बनवली तर 365 दिवस सर्वांच्या लक्षात राहील. कारण 4 बॉल 1 ची मॅच त्याने कुठून आणून ठेवली. 2 बॉल 1 या धाव्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. सागावला एका धावेची गरज आहे. ओ हो हो हो, मॅच बनवली. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 1 चेंडू एका धावेची गरज. आता मॅच मध्ये काय झालंय, काय बिघडलंय? मगाशी सांगितलं सामना संपला नाहीये. शुभम मॅच बनवू शकतो, कारण मॅच कुठे होती, मॅच आणून कुठे ठेवली आहे. 1 बॉल एका धावेची गरज. आणि सामना जिंकलाय पाटील 11 संदप संघ. आणि पहा हे क्रिकेट आहे. मी मगाशी सांगितलं शुभम डेंजर आहे. शुभम अगदी बघायला गेला ना घातक आहे. आणि शुभमनं सामना फिरवला. हा जर हर्षलनं कॅच सोडला असता तर हर्षलला कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आता ही मॅच आपल्याला बघायला मिळते. कुठली मॅच कुठे आणून ठेवली आहे मी मगाशीच सांगितलं. आणि
मयूरदादा कडू यांच्याकडून 500चं कॅश प्राइज देखील आलंय. हे प्रेम आहे आणि त्यांचे मामाचा मुलगा त्यांचा भाचा आहे. आणि या वेलकम सनी म्हात्रे तुमचं देखील सहर्ष स्वागत. या जयेश म्हात्रे वेलकम. मॅच कुठे होती, कुठे आणून ठेवली? मॅच बनवली शुभमनं. मी मगाशीच सांगितलं शुभम मॅच बनवू शकतो. शुभम मध्ये ताकद आहे, शुभम मध्ये जिद्द आहे. आणि आपण शुभमला देतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि मयूरदादा कडू यांच्याकडून 500. तर जयेश म्हात्रे यांना विनंती करते तुमच्या हस्ते हे मॅन ऑफ द मॅच आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज द्यायचं आहे. काय शुभमनी मॅच बनवली, मी मगाशीच सांगितलं ही मॅच बनेल. या मॅच मध्ये पलटवार होईल, या मॅच मध्ये काही देखील घडेल. आणि यानंतरचा आवाज टीम भोपरचा विनोद पाटील सरांचा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सागाव चषक 2026.